अथर्व, ते आउट हाऊस तोडलं तर आपलं खूप मोठं नुकसान होईल बाळा. कसलं नुकसान? आउट हाऊस मध्ये असं काय आहे ना? अथर्व, तिथे माझ्या अंबिकाचा खून झालाय. माझ्या माझ्या अंबिकेचा खून झाला होता. कसली स्वार्थी आहेस ग मंजिरी तू. हा आई, आउट हाऊस, रिडेव्हलपमेंट, अंबिकाचा खून, काय संबंध आहे? अरे असं कसं म्हणतोस तू? संबंध आहे ना, आहे संबंध. अथर्व, हे बघ, ही केस अजून सॉल्व्ह झालेली नाहीये बाळा. माया आरोपी आहे, ती बेलवर बाहेर आहे. एक मिनिट, माया आरोपी नाही. हो, पण संशयित तर आहे ना. आणि ते आउट हाऊस जिथे जिथे अंबिकाचा खून झाला त्या जागी महत्वाचा पुरावा आहे अथर्व. ते नष्ट करून कसं चालेल? तो पुरावा नष्ट करून कसा चालेल? आईसाहेब, पण माया तर म्हणते की तुम्हीच तिला खून करायला सांगितलं होता. तेच म्हणायचं मला अथर्व, की म्हणूनच ती जागा नष्ट करून चालणार नाही. कारण काही गोष्टी सिद्ध होणं गरजेचं आहे ना. आणि तसं जर का झालं नाही तर माझ्या सुनेला न्याय कसा मिळणार अथर्व? मंजिरी, ज्या व्यक्तीने खून केलाय तीच व्यक्ती न्याय मिळवून देणार. हा हे बघ, ऐक अथर्व. आई, तूच बोलतीयस. हो, मीच बोलते. हे बघ, काही गोष्टी कायदेशीर असतात, त्यामुळे आपल्याला ते आउट हाऊस नष्ट करून चालणार नाही.